नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। ती म्हणजे अशी की 10वी-12वीचा निकाल लवकरच लागणार आहे, त्या संदर्भातची गुड न्यूज या ठिकाणी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे तुमच्या दृष्टीने, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा, संपूर्ण माहिती तुम्हाला कळणार आहे। त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राइब करून घ्यायचे। 10वी-12वीच्या परीक्षेसंदर्भातचं तुम्हाला गायडन्स केलं होतं, रिझल्ट संदर्भाच्या अपडेट्स आपल्या चॅनलमार्फत प्रोव्हाइड केल्या जात असतात। त्यासोबतच मित्रांनो करिअरचं गायडन्ससुद्धा तुम्हाला 10वी-12वी नंतरचं करिअरचं गायडन्ससुद्धा आपल्या चॅनलमार्फत केलं जात असतं। तर चॅनलला लवकरात लवकर सर्व विद्यार्थ्यांनी सबस्क्राइब करून घ्यायचं आहे। तर बघा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 10वी-12वीचा जो काही निकाल आहे तो लागणार आहे, लवकरच लागणार आहे, त्या संदर्भाची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी पाहणार आहोत। अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघत राहा। तर बघा आपण आता या ठिकाणी कोणती अपडेट आहे ती या ठिकाणी पाहूया निकाला संदर्भातची। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। बघा मित्रांनो, पाहू शकता यंदा 10वी-12वीचा निकाल वेळेत, बोर्डाकडून प्रयत्न उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुद्धा या ठिकाणी जलद गतीने मित्रांनो करण्यात येत आहे। तर बघा 10वी-12वीचा जो काही निकाल आहे तो यंदा वेळेतच त्या ठिकाणी लागणार आहे। संपूर्ण माहिती काय बघा, राज्य मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या 12वीच्या परीक्षा संपल्या, 10वीचे केवळ एक पेपर राहिला। तर बघा 10वीचा एक पेपर राहिला असताना मित्रांनो ही बातमी आली होती। आज फायनली जर आपण पाहिले तर 10वीचे सुद्धा पेपर या ठिकाणी संपलेले आहेत, 12वीचे सुद्धा पेपर संपलेले आहेत। फक्त आता विद्यार्थ्यांना वेट आहे तो म्हणजे त्यांचा रिझल्ट संदर्भात। तर बघा सध्या वेळेत निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डाकडून प्रयत्न जे आहेत ते त्या ठिकाणी सुरू असून एप्रिल महिन्यातच परीक्षकांकडून उत्तरपत्रिका तपासणीचे जे काही काम आहे ते करून घेण्याचे नियोजन बोर्डाने केलेले आहे। तर बघा एप्रिल महिन्यातच तुमचं जे काही बोर्डाचं काम आहे ते करून घेण्याचं नियोजन या ठिकाणी बोर्डाने केलेलं आहे। आता यामध्ये एक महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, 10वी-12वीच्या परीक्षा संपल्यानंतर आता तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर बघा जर तुम्ही 10वीला आहे, जर तुम्ही 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा। तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहायचे आणि जर तुम्ही 12वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचे। अशा पद्धतीने सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे। जर तुम्ही 10वीची परीक्षा दिली असेल तर 10th लिहा, 12वीची परीक्षा दिली असेल तर 12th लिहायचं आहे। तर अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे निकालाच्या दृष्टीने। त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्य मंडळामार्फत 21 ते 19 मार्च दरम्यान 12वीची परीक्षा घेण्यात आली, तसेच 1 ते 26 मार्चपासून 10वीची जी काही परीक्षा आहे ती घेतली गेलेली आहे। 26 मार्चला 10वीचा भूगोलाचा पेपर होणार होता आणि तो झालेला आहे। यंदा छत्रपती संभाजीनगर विभागातून 10वीच्या परीक्षेला 1,86,814 विद्यार्थी। तर बघा या विभागातून जर तुम्ही असाल, छत्रपती संभाजीनगर विभागातून जर तुम्ही असाल तरी सुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवायचं आहे। तर 12वीच्या परीक्षेला 1,79,014 विद्यार्थी जे आहेत ते त्या ठिकाणी प्रविष्ट झाले होते। 10वीला असाल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, 12वीला असाल तर 12th लिहायचं आहे। त्यानंतर बघा पुढे माहिती काय, सध्या बोर्डाकडून पेपर तपासणीचे जे काही काम आहे ते सुरू आहे। 12वीचे पेपर तपासणीसाठी 6,630 परीक्षक पेपर तपासणीचे काम करीत आहेत। तर बघा संपूर्ण माहिती या ठिकाणी डिटेलमध्ये सांगतोय। त्यानंतर 1,105 मॉडरेटर आहेत, तसेच 10वीच्या उत्तरपत्रिका तपासणीचे साठी 7,297 परीक्षक काम करत आहेत। मंडळाने प्रत्येक परीक्षकाला 200 पेपर तपासणीसाठी पाठवलेले आहेत। तर बघा मंडळाने प्रत्येक परीक्षकाला 200 पेपर जे ते तपासणीसाठी पाठवलेले आहेत। त्यानंतर बघा याआधी जे इथे पेपर तपासणीवर त्या ठिकाणी बहिष्कार टाकण्यात आला होता। विविध मागण्यांसाठी शिक्षक संघटनांनी पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला होता, त्यामुळे तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या उत्तरपत्रिका शिक्षकांनी परत बोर्डाकडे पाठवल्या होत्या। परिणामी 10वी-12वीच्या निकालाला विलंब लागतोय की काय असा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र शासनाने शिक्षक संघटनांच्या काही प्रमाणात मागण्या मान्य केल्यानंतर शिक्षकांनी पेपर तपासणीवरील बहिष्कार मागे घेतला। सध्या सर्व पर्यवेक्षक 10वी-12वीचा निकाल लावण्याच्या दृष्टिकोनातून वेळेत उत्तरपत्रिका तपासून बोर्डाकडे पाठवण्याचे प्रयत्न करीत आहेत। एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात पेपर तपासणीचे काम पूर्ण करून निकाल तयार करण्याच्या अनुषंगाने बोर्डाकडून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे SSC बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलेले आहे। तर बघा 10वी-12वीचा जो काही निकाल आहे तो त्या ठिकाणी तुमचा वेळेत लावण्यात येणार आहे आणि एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात सुद्धा जे काही पेपर तपासणीचे काम आहे ते त्या ठिकाणी पूर्ण करण्यात येणार आहे। तर अतिशय महत्त्वाची आनंदाची बातमी तुमच्यासाठी होती। वेळेत जर तुमचा निकाल लागला तर तुमचे वेळेत ॲडमिशन होतात आणि चांगल्या पद्धतीने तुमचं जे काही पुढचं जे काही शिक्षण आहे ते त्या ठिकाणी वेळेत सुरू होत असतं। तर अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ होता, अपेक्षा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा। महत्त्वाचं म्हणजे तुम्ही 10वीची परीक्षा दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 10th लिहा, 12वीची दिलेली असेल तर कमेंट बॉक्समध्ये 12th लिहायचं आहे। आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची महत्त्वाची माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।